गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरजीचं स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले आता 2:20 आपण निघालोय. आपली 3 वाजता रिझर्वेशन आहे राटणीतनं. तर सध्या असा विषय चालू आहे का ट्रिप पडत नाहीये. आमचे 2 मित्र आज निघाले 9-1 वाजता काल रात्री आणि सकाळी गेले निघून 12-1 12च्या दरम्यान घरी. ट्रिपच पडत नाही म्हणून. तर आता माझ्याकडे 1100 1100 रुपयाचे रिझर्वेशन आहेत. तर 3 रिझर्वेशन आहेत. तर आता आपण आलोय कस्टमरच्या 1.5-1.5 किलोमीटर असेल. तर गॅस भरलाय आणि निघालोय. तर बघूया आपलं काम किती. त्यांनी पाऊस चालू आहे. तारीख आहे आजची 1 जुलै. तर बघूया आजच्या दिवसात आपलं काम किती होते. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. कॉल केला नेहमीप्रमाणे आपली सवय की आल्यावर पहिले कॉल करायचा. तर ठीक आहे, येतो बोललेत. आणि काय एक अर्धा तास लागला आपल्याला पोहोचायला. 20 किलोमीटर आहे. झालाय आपला ड्रॉप. 536 रुपये कस्टमरचं बिल झालं. आपल्याला दिले 490 रुपये. वेट टाइम मिळाला थोडा. इथं तर काही ट्रिप वाजली नाही. सो मी बाहेर जाईल. माझ्याकडं 5 वाजताची ट्रिप आहे पिंपळे निलकपासनं स्टेशनची. तर एक तर इथनं बाहेरनं बघू, नाही तर मग स्टेशनला जावं लागते. तर स्टेशनला जाऊ. बघूया, तसं करतो अपडेट. आपण स्टेशनला गेलो त्याच्या आधीच ट्रिप पडत होत्या. वाडिया कॉलेजच्या इथनच ट्रिप पडायला चालू झाली होती. म्हणजे काही विशेष नव्हत्या, पण पडत होत्या. मोंडवा, उंदरी एक आली. उबेरला काही जास्त विशेष वाजलं नाही. 140 वगैरे काहीतरी, कल्याणीनगर वगैरे. तर रॅपिडोला आली 180 आऊन. आता मला जायचं होतं पिंपळे निलक. आऊन ऑन द वेज होतं. 180 रुपये घेतली. कारण आताची जी पुढची पिकअप आहे ती 330 रुपये 332 रुपयांनी आहे. 11 का 12 किलोमीटर 5 वाजता. पण आता टाइम आहे माझ्याकडे 1.5 तास. बघूया वाजते का. तर ठीक आहे, मोकळं येण्यापेक्षा काहीतरी घेऊन आलोय. तर 20 रुपयांनी ट्रिप पडली. 20-21 रुपयांनी पडली असेल. तर आता इथनं बघूया आपण कुठे जातोय. डायरेक्ट लोकेशनला थांबल. ठीक आहे. आपल्याकडे वेळ होता, सो आपण नाश्ता करून घेतलाय. कोकणे चौकामध्ये असतो एक जण. 3-3:30 वाजता येतो. तर इडली खाल्ली आहे आणि तेवढं झाल्यानंतर गाडी सुरूच केली आणि आपल्याला लोकेशन आले. तर निघालोय आपण आता कस्टमरच्या लोकेशनला. स्टेशनला जायचे 332 रुपयांनी. तर ठीक आहे, स्टेशनला पोहोचल्यानंतर डायरेक्ट आपण भेटूया. आपली ट्रिप पूर्ण झाली. आपण जिथं पिकअप घ्यायला गेलो तो आपल्या पुढे एक स्विफ्टवाले आलेले होते ऑलरेडी. सेम बिल्डिंग, सेम सोसायटी. मला वाटलं 2 कॅब आहेत का, पण ते 2 वेगवेगळे होते नावं बुकिंगचे. आणि सेम स्टेशनलाच जायचं होतं. सो सोडला आपण आता कस्टमरला स्टेशनला. आणि आता आपल्याकडं घोरपडीतनं 4.5 किलोमीटर पासून पिकअप आहे 4:50चा. तर आता थोडा वेळ आहे माझ्याकडं. तर इथं थांबूया थोडंसं. आणि लोकेशन बघितलं मी किती लांब आहे. तर काय 8 मिनिटाचा रस्ता आहे. 8 मिनिटं पिकअप आणि 8 मिनिटं ड्रॉप. समजा 211 रुपये. मला कॅन्सल करायची होती पण टायमिंग नाही आला. 12चा टायमिंग सुरू झाला. सो मला कॅन्सल नाही करता आली. आणि आता इथं थांबलोय नानापेठ नाही, आपण स्टेशनला मेरिडियन हॉटेलच्या इथनं येतो पुढं. त्या रस्त्याला आहे मी आता. तर आता इथनं बघू. साधू वासवानी चौकात आहे मी. तर आता इथनं बघू. 1000 रुपयाचं काम झालेलं आहे. 1000 वरती 5-10 रुपये असेल. आणि आता हे 211 म्हणजे 1220 रुपयाचं काम होतंय. नंतर बघू मग इथनं एखादी पडती का आपल्याला ट्रिप स्टेशन पासून परत. तर आपण ड्रॉप झालाय आपल्या स्टेशनला. एजेड होते दोघं पण. 212 रुपये आपल्याला दिलेत 4.5 किलोमीटरचे. तर 1215-1220 रुपयाचं अर्निंग झाले. 1200च पकडा. तर बघू आता. इथं तर गाड्या भरपूर दाखवतात. 50 ते 55 गाड्या दाखवतात उबेरला. 51 ते 55. तर आता मी निघलोय हळूहळू एअरपोर्ट साईडला. तर मध्ये मला पडली. तर बघूया, एखादी ट्रिप तरी झाली पाहिजे व्यवस्थित. नंतर आज थोडंसं घरचं काम आहे फॅब्रिकेशनचं. तर तिकडं पण मला थांबावं लागेल. तर ठीक आहे, ती लोक येणार आहेत. किती वाजता येतात त्याच्यावर आहे. तर बघूया. थोडी घरी जाऊन झोप पण झाली पाहिजे 2-3 तास. नंतर मग पुढं बघता येते.
तर ठीक आहे, बघूया आता नेक्स्ट ट्रिप करतोय तर अपडेट करतो, नाही तर मग इथं एंड नाही करायचो तर शक्यतो करेल मी ट्रिप.